राहुल गांधी यांचा उद्या पुण्यामध्ये कार्यक्रम होणार आहे आणि उद्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून मुंबई भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केलेला आहे। या छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येतो आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना 25,000 रुपयांची ऑफर दिल्याचा दावा भाजपने केलेला आहे आणि याच संदर्भात आरोप करणारी एक क्लिप सुद्धा व्हायरल केली जाते। एक व्हिडिओ सध्या भाजपने ट्विट केलेला आहे। मुंबई भाजपने काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून विचारांच्या जोरावर नव्हे तर पैशांच्या जोरावर गर्दी जमवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप भाजपने काँग्रेसवर केलाय। And the travel cost, so can you make it everything in 25 and then you can go? Okay, and how would the payment process be done? Payment will be after the event, 1 or 2 days after the event, and I will make the payment. I will ask your account details or UPI ID and I will make the payment. And there I will share a contact of a person. He will connect with you. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत रिया खानोलकर सध्या आपल्या सोबत आहेत। रिया, स्वागत आपलं पुढारी न्यूजवर। नमस्कार, धन्यवाद। नक्कीच रिया, हा व्हिडिओ सध्या आपण जो पाहतोय यात एका मोबाईलवर जी व्यक्ती आहे आणि जिच्याशी संभाषण केलं जात आहे ती आपणच आहात का? हो, म्हणजे हे जे रेकॉर्ड वगैरे आहे ते मीच केलेलं आहे आणि हे मलाच ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून कॉल आला होता। म्हणजे पहिले मला इंस्टाग्राम वरून एक टेक्स्ट आलं होतं रिगार्डिंग कोलॅबोरेशन। तेव्हा मला काहीच सांगितलं नव्हतं की हे कशाबद्दल आहे किंवा काय। मला फक्त एवढंच सांगितलं होतं की इट्स अ कोलॅबोरेशन, प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट द्या। तर मी माझे ईमेल आयडी जे मी युजली शेअर करते आणि माझा नंबर हे मी पाठवलं होतं। तर मला व्हॉट्सअप कॉल आला त्यानंतर लगेच आणि मी तो उचलला नाही पहिले, पण मी नंतर त्यांना कॉल बॅक केला तर ते मला म्हटलं की वी आर रीचिंग आउट टू यू सिन्स मॉर्निंग अँड वी वॉन्टेड टू इन्व्हाइट यू टू अटेंड द छात्रों की गूंज जे पुण्याला होणार आहे 22 तारखेला म्हणजे उद्याच। आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पाहिजे की तुम्ही येऊन तिथे इंटरॅक्ट करा राहुलजींसोबत, ते तुम्ही इव्हेंट कव्हर करा, त्यानंतर तुम्ही मुलांसोबत बोला, ते व्हिडिओज 2-3 व्हिडिओ बनवून तुम्ही तुमच्या पेजवर टाका। ते व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही किती ह्या गोष्टीचे पैसे घेणार ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ। तर त्यानंतर त्यांनी मला पुन्हा एकदा कॉल केला आणि मला बोलले की आम्ही 25,000 तुम्हाला कन्फर्म करतो, तुम्ही प्लीज एक्सेप्ट। मला बोलले की ओव्हरऑल तुम्हाला हे सगळी गोष्टी करायची आहेत त्या 25,000 मध्ये आणि त्यामध्ये तुमचं ट्रॅव्हल वगैरे। मी म्हटलं की मला ऑफिशियल ईमेल किंवा असं काहीतरी द्याल, तर ते म्हणाले नाही, ह्याचं ऑफिशियल ईमेल नाही, आम्ही तुम्हाला एक पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट देऊ, तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला डिरेक्टली त्या व्हेन्यूवरती भेटेल आणि मग तो तुम्हाला तिथे एंट्री पासेस देईल आणि इव्हेंट संपलाच की मग तुम्हाला जे काही पेमेंट आहे ते पेमेंट आम्ही तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स घेऊ आणि तुम्हाला मीच डिरेक्टली पेमेंट करेन, असं त्यांचं ओव्हरऑल कॉन्व्हर्सेशन झालं होतं। नक्कीच रिया, ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तुम्ही याच्या आधी सुद्धा तुम्हाला अशा अनेक ऑफर्स आल्या होत्या, मे बी काही ब्रँड्स करून सुद्धा आल्या असतील, प्रमोशनल ऑफर्स सुद्धा असतील, तर त्यावेळी सुद्धा असंच संभाषण होतं आणि यावेळी परिस्थिती अशी होती की एका पॉलिटिकल पार्टीकडून ही ऑफर तुम्हाला आली होती। तर काय तुमची यावेळी रिॲक्शन होती? पहिले तर ब्रँड तर खूपच वेगळी गोष्ट असते, ते तर आम्ही करतच असतो, बट त्यासोबत हे पॉलिटिकल गोष्ट येणं हे माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं। एस्पेशली जेव्हा माझ्या पेजवर मी नेशन सेंट्रिक कॉन्टेंट टाकत असते किंवा मी नेहमी लाईक इन सपोर्ट ऑफ आवर प्राईम मिनिस्टर असं कॉन्टेंट टाकत असते, बिकॉज आय बिलीव्ह इन दॅट, बिकॉज आय एम अ स्टुडंट ऑल्सो इन दी एंड आणि मी एक यूथ आहे, मी एक जेनझी सुद्धा आहे। सो मी त्या हिशोबाने माझी कॉन्टेंट ओव्हरऑल टाकत असते। बट मला असा कॉल येणं की तुम्ही राहुल गांधीजींचा इव्हेंट अटेंड करा आणि ते इव्हेंट अटेंड करण्यासाठी ॲज अ छात्र आणि तो कव्हर करण्यासाठी असे पैसे देत होते, हे बघून मला खूपच म्हणजे इतकं वाईट वाटलं आणि मला इतकं असं वाटलं की लिटरली लाईक ॲज स्टुडंट्स कॅन 1000 खूपच म्हणजे लाजस्पद गोष्ट आहे। कारण माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना आजकाल असं फसवता येत नाही, बिकॉज वी आर अवेअर, आम्हाला माहिती आहे काय बरोबर आहे काही नाही आहे आणि काय अँटी इंडिया फोर्सेस चालतात आणि काय नाही। वी आर पॉलिटिकली ऑल्सो मच अवेअर। तर आमच्यासोबत असं जेव्हा हे करतात तेव्हा ह्यांना असं वाटत असेल की आम्हाला काहीच माहिती नाही, वी आर इझी टू मॅन्युप्युलेट, पण असं नाही आहे। वी आर अवेअर आणि हे सगळं जी गोष्टी झाली ते मला बघून खूप वाईट वाटलं। दॅट्स वाय आय थॉट ऑफ ब्रिंगिंग इट आउट, बिकॉज वी आर नॉट द यूथ हू विल टेक दिस
आणि वी आर नॉट ओके विथ दिस. आणि नक्कीच रिया, खरं तर तुमच्या बाबतीत हे सगळं कळल्यानंतर आणि तुम्हाला अशा प्रकारचा कॉल आला आहे हे कळल्यानंतर आम्ही थोडी स्टडीसुद्धा केली, तुमचा सोशल मीडिया अकाउंट चेक केलं, तर तुमच्या सगळ्या या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्ही म्हणता की नेशन सेंट्रिक ऑर्डर आहे, सगळा कॉन्टॅक्ट आहे, कॉन्टेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅशनल म्हणजे राष्ट्रहितासाठी किंवा राष्ट्राच्या प्रेमासाठी जो काही कॉन्टेंट आहे तुम्ही तो करताय आणि तो तुमच्या पेजवर तुम्ही टाकताय. पण काही रील्स पाहिल्यानंतर काहीसा BJPला सपोर्ट करणारा तुमचा कॉन्टेंट वाटतोय. So it is not about supporting any party because I am not going to comment on that. I am just going to state that की जे पण content असतं ते nation centric असतं and yes anti India forces ची गोष्टी असतात ते मी नेहमी highlight करते. So be it for any support that is not the point. Okay, so yeah, does that mean की nation centric content तुम्ही जर टाकताय तर तो केंद्र सरकारच्या संबंधित कॉन्टेंट म्हणजेच नेशन सेंट्रिक कॉन्टेंट असं म्हणता येईल का? म्हणजे तुमची व्याख्या काय नेशन सेंट्रिक कॉन्टेंटची? नॉट एट ऑल. मला असं वाटतं की जर माझ्या देशाबद्दल कोणी काहीतरी चुकीचं बोलत असेल, जर भारताबाहेर जाऊन जर कोणी काहीतरी चुकीचं वक्तव्य करत असेल तर मी ते हायलाईट करणार. आणि माझ्या देशावरती जर कोणी टीका करत असेल, जर कोणी काही गोष्ट त्यांना बोलायची नसेल, जसं वंदे मातरम पण त्यांना बोलायचं नसेल, सो हे सगळे जे अगेन्स्ट असतात त्या गोष्टी मी नेहमी हायलाईट करते. सो तेच हु आर द पर्सन्स, म्हणजे कोण अशा व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या तुमच्या देशाविषयी म्हणजे अँटी नेशन वक्तव्य केलेलं असं तुम्हाला वाटतं आणि त्याच्यावर तुम्ही रील्स केलेले आहेत? अशी काही माणसं त्यांची नावं तुम्ही घ्याल का आणि काय कॉन्टेंट केला होता तुम्ही अशा संदर्भात? मी डेफिनेटली कोणाची नावं नाही घेणार, पण ज्यांनी मला अप्रोच केलं होतं या 25,000 ने ते नक्की नेसेसरी रिया, कारण तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सगळ्या अगदी काँग्रेस जनता पार्टीपासून अभिजित दीपकेंपासून सगळ्यांपर्यंत या सगळ्यांसंदर्भात तुमचा कॉन्टेंट आहे, तुमच्या रील्स आहेत, त्याच्यामुळे हे म्हणायला नक्कीच जागा आहे रिया की तुम्ही नॅशनल कॉन्टेंट जरी करत असलात किंवा नेशन सेंट्रिक कॉन्टेंट जरी करत असलात तरी हे म्हणायला किंवा चार बोटं यावेळी आपल्याकडे सुद्धा असतात जेव्हा आपण दुसऱ्यांवर आरोप करतो रिया. सो याबद्दल काय म्हणाल तुम्ही, तुमची प्रतिक्रिया याविषयी? सो माझं जे कॉन्टेंट आहे ते माझं कॉन्टेंट आहे आणि आय थिंक दॅट इज व्हॉट आय कीप पोस्टिंग अबाउट. आणि जे मला आवडतं ते मी पोस्ट करते. आणि मला जे जसं मी तुम्हाला सांगितलं मग युथ. आणखी एक शेवटचा प्रश्न, ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपण जेव्हा कॉन्टेंट करतो तेव्हा फार विचार करून आपण हा सगळा कॉन्टेंट करतो. त्याच्यामुळे आपल्याला आवड असते ती गोष्ट वेगळी, त्या एखाद्या विषयावर आपण रील करणं, कॉन्टेंट करणं ही गोष्ट आहेच, पण कॉन्टेंट करताना बऱ्याच गोष्टींचा विचार ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून तुम्हाला करावा लागत असेल. मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करूनच त्यामुळे हा कॉन्टेंट टाकला असं म्हणता येईल ना? आणि त्यामुळे यावर मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे. नाही, आय थिंक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इज नॉट नेसेसरी की तुम्ही ओव्हरऑल जे तुम्हाला सांगितलं जातं किंवा असं करा. तुमचं पण एक सेपरेट आयडेंटिटी असते आणि तुम्हाला जे बरोबर वाटतं, तुम्हाला जर वाटतं की नाही हे चुकीचं आहे तर तुम्ही ते सोशल मीडियावर टाकू शकता. दॅट इज द पॉवर ऑफ सोशल मीडिया दॅट वी हॅव गॉट. सो दॅट इज नॉट नेसेसरी की तुम्ही एक इन्फ्लुएन्सर असावं. तुम्ही एक नॉर्मल व्यक्ती असावं. इव्हन तुम्ही जरी काही कॉन्टेंट टाकलं आणि तुम्हाला वाटलं की नाही दिस इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू पोस्ट फॉर माय नेशन, आय विल पोस्ट दॅट. आणि त्यात काहीच चुकीचं नाही आहे असं मला वाटतं. नक्कीच धन्यवाद रिया या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल.